आता बघूयात मतदानाच्या चौथ्या टप्प्याविषयीच्या टॉप 9 बातम्या। सकाळी 9 वाजेपर्यंत देशामध्ये 10.35% तर राज्यामध्ये 6.45% मतदान। देशामध्ये पश्चिम बंगालमध्ये सर्वाधिक 15.24 आणि राज्यामध्ये नंदुरबारमध्ये सर्वाधिक 8.43% मतदानाचा आकडा। देशातील 96 जागांवर चौथ्या टप्प्यासाठी आज मतदान, तर राज्यातील पुणे, संभाजीनगर, शिरूरसह 11 लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांची प्रतिष्ठा पणाला। चौथ्या टप्प्यामध्ये 5 केंद्रीय मंत्री, 2 माजी क्रिकेटपटू निवडणुकीच्या रिंगणात। शत्रुघ्न सिन्हा, युसुफ पठाण, अधीर रंजन चौधरी, महुआ मोइत्रा, असरुद्दीन ओवैसी यांचं भवितव्य ईव्हीएम मध्ये बंद। आपले कर्तव्य बजावूया, आपली लोकशाही अधिक बळकट करूया, नरेंद्र मोदींकडून मराठीत ट्विट करत मतदान करण्याचं आवाहन। रावसाहेब दानवेंनी बजावला मतदानाचा हक्क, लोकांचा प्रतिसाद पाहता जालन्यामध्ये 4 लाख मताधिक्यानं निवडून येणार, रावसाहेब दानवेंकडून विश्वास व्यक्त। महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटलांनी सहकुटुंब बजावला मतदानाचा हक्क, शिरूरमधून आढळराव पाटील विरुद्ध अमोल कोल्हे अशी लढत। नंदुरबार जिल्ह्याच्या महायुतीच्या उमेदवार डॉक्टर हिना गावित यांनी मतदानाचा हक्क बजावला। 10 वर्षात केलेल्या विकास कामांचा फायदा होणार, हिना गावित यांना विश्वास। स्मिता वाघ यांनी सुद्धा बजावला मतदानाचा अधिकार, भाजपच्या स्मिता वाघ यांच्यासमोर ठाकरे गटाच्या करण पवार यांचं आव्हान। मतदानापूर्वी अमोल कोल्हेंकडून गोमातेची पूजा, शिरूरच्या जनतेचा महाविकास आघाडीकडेच कौल असल्याचा अमोल कोल्हेंना विश्वास।